तर मित्रांनो, सर्वांचं तुमचं धन्यवाद. नमस्कार, वेलकम. माझं नाव आहे शिवाजी अमगर. मी ज्योतिष, वास्तू, न्यूमरॉलॉजी, मोबाईल न्यूमरॉलॉजी तज्ञ आहे. आज आपल्याला न्यूमरॉलॉजी बद्दल थोडी माहिती द्यायची आहे आपल्याला तुम्हाला. तर पहिला मी दत्तप्रभूला नमन करतो. जय गुरुदेव दत्त, जय गुरुजी. तुम्ही पण माझ्याबरोबर मंत्र दत्ताचा म्हणायचा आहे. तुम्हाला मंत्र दिसतोय का? ओम नमो दत्त श्री गुरुदेव दत्त त्रिमूर्ती दत्त दत्त दत्त. ओम नमो दत्त श्री गुरुदेव दत्त त्रिमूर्ती दत्त दत्त दत्त. ओम नमो दत्त श्री गुरुदेव दत्त त्रिमूर्ती दत्त दत्त दत्त. ओम नमो दत्त श्री गुरुदेव दत्त त्रिमूर्ती दत्त दत्त दत्त. ओम नमो दत्त श्री गुरुदेव दत्त त्रिमूर्ती दत्त दत्त दत्त. दत्त प्रभू सर्व दूर कर प्रभू. सफलता होते माझ्या पाठीशी उभा राहून ज्ञान देत काय करा. धन्यवाद प्रभू. चिरंतन. तर राहुल सर, तुमचा पण तो कॅमेरा चालू करा. संदीप सर, तुमचा कॅमेरा चालू करा. मी असं कसं शिकवणार तुम्हाला? राहुल राजे सर, एक तर आपले दोनच मेंबर आहेत. तसं आपण काय करता सर? संदीप सर, माझं गॅरेज आहे टू व्हीलरचं. हा, टू व्हीलर रिपेअरिंगचं गॅरेज आहे. कसलं टू व्हीलरचं? हा, कुठे? इचलकरंजीला. कुठं? इचलकरंजी, कोल्हापूर जवळ इचलकरंजी. इचलकरंजी. हा, ओके. आपला आवाज येतोय का चांगला? हा, येतोय सर. तर हा दत्ताचा मंत्र आहे. मी तुम्हाला का सांगतोय तर सर्व विघ्न दूर करण्यासाठी हा दत्तप्रभूचा आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेशचे अवतार जे आहेत, ज्याने सृष्टी निर्माण केली, त्याचे पालन करता आहेत, ते ब्रह्म, विष्णू आणि महेशचे आहेत. तुम्ही या देवताची पूजा केली किंवा ती साधना चालू केली तर तुम्हाला ते विघ्न आहेत किंवा तुम्हाला एक गायडन्स हे चांगल्या प्रकारे मिळू शकतो. तुमच्या घरातली कटकटी बंद होऊ शकतात. तर आपल्याला आज काय करायचं आहे? नंबर बद्दल माहिती घ्यायची आहे. आपण सर्वांना माहिती आहे नंबर लहानपणी लोअर के पासून शिकलेला 0 पासून 9 पर्यंत अंक आहेत. म्हणजे 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7, 8 आणि 9. 0ला काय व्हॅल्यू नाहीये. 0 ज्या अंकाच्या पाठीमागे बसतो त्याची किंमत डबल वाढवतो. समजा 0 आहे, एकावरती बसला तर एकाची किंमत 10 पटीने वाढ देतो. समजा 2 वरती बसला, 0 2 वरती बसला म्हणजे कसा बसला बघा, समजलं? मी तुम्हाला समजून सांगतो. समजा हा 2 आहे, हा 2 सिंगल 2च आहे आणि ह्याच्यावरती 0 बसला तर किती झाला? 20. म्हणजे 20 पटीने त्याची किंमत वाढवली. समजा हा 0 आहे तर याला काय किंमत आहे का? नाहीये. 0ला स्वतःची किंमत नाहीये, पण ज्याचा तो सपोर्ट करतो, ज्याच्या अंकाच्या पाठीमागे बसतो म्हणजे पाठीशी, त्याची त्याप्रमाणे त्या अंकाच्या त्याप्रमाणे किंमत वाढवतो. समजा 0 इथं बसला, समजा हा 1 अंक आहे तर 10 पटीने वाढला आणि 0 त्याच्या पुढे गेला तर त्याची किंमत हा इथे जाते. म्हणजे पाठीशी बसला तर त्याची किंमत वाढते. बर, हे सर तुम्हाला समजलं का सर? संदीप सर समजलं. आणि मॅडम तुम्हाला समजलं का? हो, समजलं. ओके. आता आपण जे ग्रह आहेत, जे अंक आहेत ते कुठल्या ग्रहाचं प्रतिनिधित्व करतात.
ग्रहावरच आपल्याला ते अंक दिलेले आहेत. मी तो मोठं करतो, हे तुम्हाला दिसाय बरोबर. हा आपला सूर्यमालेतला या आहे. जे आपले ग्रह आहेत हे सूर्य आहे, फिक्स आहे. त्याच्या बाजूला बुध आहे, त्यानंतर शुक्र आहे, त्यानंतर आपली पृथ्वी आहे. म्हणजे सगळे हे ग्रह आकाशामध्ये फिरत आहेत, एका जागेला फिक्स नाहीयेत. सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्य फिक्स जागेवरती आहे. बाकीचे कुठलेही ग्रह फिक्स जागेवर नाही, ते आकाशात सूर्याच्या भोवती फिरत असतात गोल गोल गोल. आपण पण फिरतोय, आपली पृथ्वी फिरते म्हणजे आपण पण फिरतोय. दिवस रात्र आपण फिरतोय. त्यावेळेला आपण सूर्याच्या बाजूला येतो त्यावेळेला म्हणजे दिवस होतो, आणि सूर्याच्या पाठीमागे जातो त्यावेळेला रात्र होते. म्हणजे याप्रमाणे सूर्यापेक्षा जवळचा ग्रह हा बुध आहे. आपण कुंडलीचं तुम्हाला नॉलेज असेल तर कुंडलीमध्ये आपल्या जे ज्योतिष कुंडली काढतो आपण होरोस्कोप, त्यामध्ये सूर्याच्या आसपास किंवा सूर्याच्या जवळ बुध असतो. त्यानंतर शुक्र, आणि त्यानंतर आपली पृथ्वी आहे. म्हणजे तिसरा ग्रह आहे आपला पृथ्वी, आणि चौथा ग्रह मंगळ आहे. आणि या पृथ्वीच्याच बाजूला आपला एक उपग्रह म्हणून चंद्र पण आहे. चंद्र पण आपल्या पृथ्वीभोवती फिरतोय आणि तो पण सूर्याभोवती फिरतोय, कारण सूर्याला पृथ्वीचा उपग्रह आहे. नंतर मंगळ, आता आपल्या आकाशात अंतराळात चंद्रापर्यंत जाऊन आलेत, मंगळावरती कोशिश चालू आहे, काय जाऊन आलेत, कारण सक्सेस मोहीम झाली नाही एवढी. त्यानंतर गुरु आहे. गुरु सर्वात मोठा ग्रह आहे, याला जवळजवळ 15-20 उपग्रह आहेत. आणि त्यानंतर शनी आहे, त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून, हे बाहेरचे ग्रह आहेत. म्हणजे हे आपल्या हे बहिर्ग्रह आहेत. हे इथून पुढं हे लघुग्रह आहेत. हे बारके 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 आकाशगंगा जे आहेत, असे अनेक आकाशगंगा ह्या म्हणजे या पोकळीमध्ये आहेत. आपल्याला फक्त एक सूर्यमालेची एक आकाशगंगा माहिती आहे एवढीच. सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, तर अशा अनेक आकाशगंगा या पोकळीमध्ये आहेत. अजून त्याचा शोध लागलेला नाही. असे अनेक सूर्य आहेत या पोकळीमध्ये. काही वर्षाने काही वर्षाने ते लागेल, असे भरपूर आहेत. तर हे जे ग्रह आहेत, तर या ग्रहांनाच नावं दिलेले आहेत. ज्यावेळी आपला जन्म होतो, ही पृथ्वी आहे आपली, ही आपली पृथ्वी आहे. आणि ज्यावेळी पृथ्वी ज्या दिशेला असते, म्हणजे त्याप्रमाणे डायरेक्शन असतं ग्रहांचं, त्याप्रमाणे म्हणजे आपण कुंडली काढत असतो. की त्यावेळेला म्हणजे शुक्र कुठल्या डिग्रीवर होता, बुध कुठल्या डिग्रीवर होता, किंवा मंगळ कुठल्या डिग्रीवर होता, त्याप्रमाणे आपण कुंडली काढत असतो. म्हणजे आपले होरोस्कोपची कुंडली काढत असतो. थोडं समजून घ्या, म्हणजे तुम्हाला म्हणजे थोडं समजून जायला हे होणार नाही. थोडं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. कोणती भाषा बोलता? हा सर, हॅलो राजन सर, तुमचा पण कॅमेरा ऑन करा. याप्रमाणे बघा हे आहेत. मी आता ते पहिल्या छोटे आकडे होते. हे सूर्य आहे, सूर्याभोवती मर्क्युरी, व्हीनस, पृथ्वी, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून आणि प्लुटो. आता ह्या ग्रहांना आपण नावं दिलेली आहेत, म्हणजे आपल्या ऋषी म्हणून दिले आहेत. मी देणार कोणी नाहीये. सूर्य म्हणजे सर्वात राजा आहे. सूर्यापासून उष्णता मिळते, सूर्यापासून एनर्जी मिळते. त्या ग्रहामध्ये कोणामध्ये स्वतःची एनर्जी नाहीये, फक्त सूर्याजवळ आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, सूर्य जर उगवला नाही महिनाभर तर पृथ्वी नष्ट होईल.
सर्व ग्रहांना पृथ्वी सूर्यापासून एनर्जी मिळत आहे. जे वनस्पती अन्न बनवतात सूर्याच्या प्रकाशामुळे मिळतात, आपल्याला ऑक्सिजन मिळतो ते वनस्पतीपासून मिळतो, किंवा जे अन्न तयार होतं ते सूर्याच्या प्रकाशामुळे होतंय. तर सूर्य हा राजा आहे. ज्याप्रमाणे राजाची सत्ता आहे त्या ह्या सगळ्या आपल्या या म्हणजे सूर्यमालेच्या यामध्ये राजाची सत्ता सूर्यांची आहे. सूर्य हा सुप्रीम पॉवर आहे, म्हणून त्याला 1 अंक दिलाय. 1 अंक म्हणजे बघा कसा दिसतोय बघा तुम्हाला. 1 म्हणजे सीधा, कुठे बेंड नाहीये. आहे का कुठे बेंड? कुठेही बेंड नाहीये. 1 अंकवाला कधी झुकत नाही कुणाच्या पुढं. स्वाभिमानी स्वभाव असतो, ते आपण पुढे बघणार आहे कॅरेक्टर मध्ये. पण 1 हा कुणाचे झुकत नाही, स्वतः लिडर असतो, फक्त प्लॅनिंग करतो, आदेश द्यायचं काम करतो, स्वतः काम कधी करत नाहीये. 1 अंकाचं काम निर्णय घेणे, डिसिजन घेणं. त्यानंतर हा मर्कुरी सूर्याचा म्हणजे युवराज किंवा बुध म्हणतो आपण याला. त्यानंतर विनस, विनस म्हणजे लेडीज किंवा दैत्यांचे गुरु शुक्राचार्य. हे लक्झरी सामान, लक्झरी लाईफ यासाठी हा ग्रह या आहे, म्हणजे त्याचे गुणधर्म आहेत. ही आपली पृथ्वी, आणि पृथ्वीच्या बाजूला छोटासा आपला उपग्रह मून. मून म्हणजे सूर्याची उष्ण छाया आहे, म्हणजे सूर्य हा पिता आहे, तर चंद्राची शीतल छाया आहे, म्हणजे चंद्र हा माता आहे. रात्रीच्या चांदण्यामध्ये चंद्राची छाया म्हणजे हे मिळतं, लाईट मिळते किंवा त्याचा प्रकाश मिळतो, हा शीतल आहे, म्हणून तिला आईची उपमा दिलेली आहे. आणि सूर्याला कडक आहे ऊन, म्हणून तो पिताप्रमाणे आहे, म्हणजे वडिलाचा स्वभाव कडक असतो, आईचा स्वभाव मऊ असतो. तिचं काय लॉजिक आहे, म्हणून त्याप्रमाणे सूर्याला पिता मानलेला आहे. आणि आईची प्रेमळ माया असते, म्हणून त्याला मून मानलेला आहे. नंतर हा मंगळ हा सेनापती आहे, म्हणजे याचं काम आहे शौर्य, वीर्य, फायटिंग करणं, रक्षण करणं, या गोष्टी मंगळाच्या आहेत. हा गुस्सेवाला या आहे ग्रह. आणि ज्युपिटर मध्ये ज्ञानाचा ग्रह आहे, गुरु. शनी हा म्हणजे हार्ड वर्कर आहे, न्यायदेवता आहे. जे कनिष्ठ जेवढे पण लेबर येतात हे शनीच्या अंडरमध्ये येतात. आणि युरेनस नेपच्यूनला हे नाही आहे. राहू केतूला आपण दिलेले आहे 4 आणि 7 छायाग्रह आहेत, जे आज सूर्य आणि चंद्र ज्या एका रेषेच्या छाया देते त्याला एकाला बाजूला राहू आणि दुसऱ्या बाजूला केतू छायाग्रह आहे, त्याला 4 आणि 7 दिलेला आहे. राहूला 4 अंक आणि केतूला 7 अंक. आता इथं मी लिहिलेलं आहे, तुम्ही पाहिजे नोट्स करून घेऊ शकता, तो तुम्हाला माहित नसेल तर. झिरो अंकाला कुठल्या ग्रहाचं प्रतिनिधित्व दिलेलं नाहीये. 1 अंक हा सूर्याचा, पाहिजे लिहून घ्या तुम्ही. तो जर नोट्स असली तर बरं असतं, नंतर आपल्या लक्षातून विसरून जातं. 1 अंक हा सूर्याचा अंक आहे. 2 अंक हा चंद्राचा अंक आहे, चंद्र म्हणजे मून. 3 अंक हा गुरुचा आहे, म्हणजे बृहस्पती. 4 अंक राहूचा आहे, राहू म्हणजे दबंग, थोडा दांभिक स्वभावचा, गुंड टाईप किंवा राक्षस, दैत्य म्हणतात त्याला आपण. आणि याची कथा सर्वांना माहिती आहे. ज्यावेळी समुद्र मंथनच्या वेळेला जे अमृत निघालं होतं, देव आणि दानवानं एकत्र होऊन हे केलं होतं, मंथन केलं होतं. त्यावेळी लक्ष्मी निघाली, नंतर बपू काय रत्न मिळाले, त्यामध्ये अमृतही मिळालं होतं. मग त्यावेळेला काय झालं, देवामध्ये अमृत म्हणजे राक्षसामध्ये अमृत कुणाला द्यायचं. देवाला प्रश्न पडला की जर राक्षसाला अमृत मिळालं ते मरणार नाहीत. राक्षस स्वभाव हा निगेटिव्ह आहे, म्हणजे समाजाच्या विरुद्ध कारवाई करण्याचा आहे.
त्यामुळं विष्णूनं मोहिनीचं रूप घेऊन एक एक पंगत देवाची बनवली, एक पंगत राक्षसी बनवली. आणि विष्णूनं मोहिनीचं रूप घेऊन पहिला देवाला अमृत वाटायला चालू केलं. पण एक त्यातला राक्षस जो चलाक होता तो देवाचं रूप घेऊन देवाच्या लाईनीमध्ये उभा राहिला. हे विष्णूच्या लक्षात तिनं सुदर्शन चक्रात तिला शिर केलं वेगळं, पण तरी पण त्यानं थोडंसं अमृत खाल्लेलं होतं. म्हणजे डोक्याचा भाग आहे तो राहू आहे आणि मानेपासून खालचा जो भाग आहे केतू आहे. आणि 5 अंक बुध, बुध म्हणजे युवराज, आपण त्याला न्यूमरॉलॉजी युवराज म्हणतो. 6 विनस म्हणजे दैत्यांचे गुरु किंवा लेडीज, जो मतलब यौवन मधली लेडीज किंवा लक्झरी. आज सगळं जे जग आहे लक्झरीवरती चाललेलं आहे. प्रत्येकाला पैसा पाहिजे, लक्झरी गाडी पाहिजे, किंवा आराम पाहिजे. त्या गोष्टी सगळ्या शुक्रपद देत असतो. 7 हा केतूचा अंक आहे. केतू म्हणजे आध्यात्मिक किंवा आपल्या गळ्यापासला खालचा भाग किंवा फॉलो करणं, शिष्य बनणं कोणाचं. 8 म्हणजे शनी. शनी म्हणजे काय, नोकर चाकर, म्हणजे हलकी कामं करणारे आपल्या घरातले लोक. म्हणजे आपले आपण इतके मोठे नाहीये. काही काय घरामध्ये असू शकतात जे मोठे मोठे लोक, बंगले आहेत, मोठे मोठे उद्योगपती आहेत, त्यांच्या घरामध्ये नोकर चाकर जेवढे आहेत ते शनीच्या यामध्ये येतात. किंवा जे न्यायदानचं काम करणारे न्यायाधीश, वकील, हे शनीच्या यामध्ये अंडरमध्ये येतात. आणि मार्स म्हणजे सेनापती, म्हणजे पोलीस आले, म्हणजे फौज आर्मी आली, जे मारकाट करणारे, लढणारे, न अग्निशामक दल आलं, नेव्ही आली, एअरफोर्स आला, मिलिटरी फोर्स आला, फायटिंगचं काम करणारे. तर याप्रमाणे प्रत्येक अंकाला ग्रहाला एक अंक दिलेला आहे. म्हणजे ग्रहांचं जे गुण आहेत त्या अंकामध्ये आहेत. इथं आपल्याला न्यूमरॉलॉजी आणि कुंडलीचं मॅचिंग नाही करायचं आहे. फक्त आपल्या थोडसा शेवटी लास्ट पर्यंत तुम्ही वाचू शिकला, न्यूमरॉलॉजी शिकला किंवा काही शिकला, शेवटी कुंडलीकडे जावं लागतं. पण काही कॉन्सेप्ट वेगळा वेगळा आहे तो असा. आता आपण आजची जर तारीख घेतली 5/9/2021, समजा आज कोणाचा जन्म झालेला आहे, न्यूमरॉलॉजी फक्त आपल्याला जन्मतारीखच लागते, तिची वेळ किंवा ठिकाण करण्याची गरज नाहीये. समजा एका आज व्यक्तीचा जन्म झाला 5/9/2021 आज जन्मला, तर याचं आपल्याला काय सांगता येईल याबद्दल आपल्याला. हे 5 म्हणजे आज बुधांचा आजच्या दिवसावरती हे आहे, अधिकार आहे, म्हणजे सत्ता आहे. 9 म्हणजे मंगळाची पण सत्ता आहे. 2 म्हणजे चंद्राची सत्ता आहे. हा 2 म्हणजे चंद्राची सत्ता आहे. आणि 1 म्हणजे सूर्याची सत्ता आहे. म्हणजे या एवढ्या ग्रहांचा आज प्रभाव चांगला आहे. आणि बाकीचे जे आहेत म्हणजे यांच्याकडे पॉझिटिव्ह पॉवर आहे. आणि जे आज यात मिसिंग आहे, म्हणजे यामध्ये किती मिसिंग आहे, 3 मिसिंग आहे, 4 मिसिंग आहे, नंतर 6 मिसिंग आहे, नंतर 7 मिसिंग आहे, 8 मिसिंग आहे. हे कमजोर आहे. म्हणजे आपण जेव्हा बघेल तेव्हा ह्या ग्रहांची एनर्जी आपल्याकडे नसते, म्हणजे कमी असते. ग्रह तर आकाशामध्ये आहेत, पण आपल्यापर्यंत त्यांची एनर्जी एवढी पॉवरफुल नसते. त्याच ग्रहांची एनर्जी आपल्याकडे दिसेल. आता आपल्याला पुढे बघूया. मी तर सांगितलंय तुम्हाला बघा, म्हणजे 5चा इफेक्ट आहे, आज 9चा आहे, 2चा आहे, 0चा म्हणजे 2च आहे. म्हणजे 2021 मी 2 का लिहिलं की 2021 म्हणजे हे 0 म्हणजे 2 आहे. समजा हे 2 2 2 1. समजतंय का मी बोलतोय ते? हा समजतंय सर. हॅलो, तुम्हाला समजतंय का? हा ओके ओके सर समजतंय. आता आपण एक जन्मतारीख घेतलेली आहे
आजचीच घ्या समजा, म्हणजे आपल्याला समजा सोपं पडेल की आपली आजची जन्मतारीख आहे, आज एक बालक जन्मला समजा. कारण मी आज काय घेतली की तुम्हाला समजावं म्हणून मी आज घेतलेली आहे. ही 5 तारीख आहे, आज तारीख 5 आहे, हा महिना आहे आणि हे वर्ष आहे. म्हणजे आपल्या जन्मतारखेमध्ये आपण काय काय काउंटिंग करतो, आजची तारीख, महिना कुठला आहे आणि वर्ष कुठलं आहे, हे 3 गोष्टी आपल्याला लागतात. तर आता काय करायचं, आपला ड्रायव्हर कसा काढायचा आणि कंडक्टर कसा काढायचा हे तुम्हाला मी तो शिकवून घेतो. समजा इथं 15 असतं, आता इथं 5 तर 5 लिहिलेलं आहे मी, समजा इथं 15 आहे, तर काय येईल, 1 अधिक 5 मी बेरीज करेल आणि इथं 6 येईल. म्हणजे जे जन्मतारखेचे 2 अंकी असेल त्याची बेरीज करायची आणि सिंगल अंक करायचा 1 ते 9च्या फॉर्म मध्ये. समजा 26 अंक आहे, 26 आहे जन्मतारीख, तर किती ड्रायव्हर किती येईल, मूल्यांक म्हणतो आपण त्याला. 2 अधिक 6 म्हणजे 8. तर सिंगल अंक असेल 1 ते 9च्या यामध्ये त्यात बेरीज करायची गरज नाहीये, मग तोच अंक ड्रायव्हर होणार आहे आपला. जर डबल फॉर्म मध्ये असेल तर मग त्याची बेरीज करायची. समजा 15 असेल तर 1 अधिक 5, समजा 25 असेल तर 2 अधिक 5 म्हणजे किती झाले, 7. म्हणजे हा ड्रायव्हर झाला, म्हणजे मूल्यांक झाला आपला. आणि या सर्वांची टोटल, हे 5 घेतलं मी सेम, हे 9 घेतलं आणि यांची टोटल केली वर्षाची, किती आहे बघा, 2 अधिक 2 अधिक 2 1 5. हे 5 आलं, हे सेम 9 घेतलं आणि हे 5 आलं. आता यांची सर्वांची बेरीज केल्यानंतर किती येते सांगा थोडंसं, कोणतं सांगू शकताय का, टोटल किती आली? 19. हॅलो, टोटल याची किती आली? 5 अधिक 9 अधिक 5 19. किती आली? 19. याची 19 टोटल आली, बरोबर का? हा बरोबर. आता याची फोड करायची नंतर 1 अधिक 9 म्हणजे आपला किती आलं, 10. 10ची अधिक फोड करायची म्हणजे किती आलं, 1 अधिक 0 बरोबर किती आलं, 1. म्हणजे याचा ड्रायव्हर 5 आहे या जन्मतारखेचा आणि कंडक्टर 1 आहे. 5 अधिक 1चं कॉम्बिनेशन म्हणतंय, म्हणजे युवराज आणि सूर्याचं चांगलं कॉम्बिनेशन आहे. मग याप्रमाणे एकाखाली एक लिहून घ्यायचं. जर तुम्हाला कंडक्टर काढताना एकाखाली एक लिहून घ्यायचं तर तुमची चुकी होत नाहीये. तर तुम्ही टोटल काय केलं, चुकी होते आणि आपला मग ड्रायव्हर कंडक्टर काय आपला चुकतो. मग एकाखाली एक लिहून गेलं तुझी चुकी होत नाहीये. हा ड्रायव्हर 5 आहे, कंडक्टर 1 आहे. इथं पण सवाल समजलं? आणखी काय शंका आहे यामध्ये? सर्वांनी अनम्यूट करावं थोडस. इथं पण कोणाला काय शंका आहे का? संगीता जोशी मॅडम तुमचा कॅमेरा ऑन करा. संदीप सर तुम्हाला समजलं का? हा समजलं सर. बर मॅडम तुम्हाला, राजे मॅडम ते लास्टचं परत एकदा सांगा ना. हा 19. तेच मी माझ्या क्लासमध्ये मी प्रत्येकाला विचारत असतो की तुम्हाला काय समजलंय. संगीता मॅडम तुम्हाला समजलं का? मला तुम्ही बसमध्ये आहे का? हॅलो, ठीक आहे, मी आणखी एकदा सांगतो समजा तुम्हाला, आणखी एकदा लक्ष देऊन ऐका. हे बघा, आता मी जी तारीखवाची बदली करतो म्हणजे तुम्हाला आपल्याला तेच होईल. 1 मिनिट, मी तारीखवाची बदली करून घेतो. हे जी मी आता काय घेतो, इथं 25 घेतो, इथं घेतो 10, तुम्हाला पण तुम्हाला एक काय नको, आणि इथं घेतो 1970. आता याप्रमाणे मला सांगा, सर्वांनी एखादं बोलायचं आहे. इथं किती 25 आहे, इथं किती येईल?
इथं 7, 2 अधिक 5 बरोबर किती आलं? 7. इथं 10 म्हणजे 1 येईल. आणि इथं किती येईल? 1 अधिक 9 अधिक 7 म्हणजे किती आली? 17. आता पुढे बघा, हे 7, ही 1 आणि 1 7 किती आलं? 7 अधिक 1 म्हणजे 8 आणि 7 म्हणजे किती आलं? 14 आणि 15. इथं पण समजलं का? 15 कसं आलं? त्यांची बेरीज करायची. आणि 1 अधिक 5 बरोबर 6. हा झाला भाग्यांक म्हणजे कंडक्टर. ड्रायव्हर काय आहे आपला? 7 आहे. आणि कंडक्टर काय आहे म्हणजे भाग्यांक काय आहे? 6 आहे. इथं पण समजलं का? हॅलो, तो तुम्हाला नीट करून सांगा म्हणजे मला तुम्हाला शिकवाय बरं की तुम्हाला समजलं की नाही समजलं. हो कळलं सर आत्ताच. हा कळलं आत्ता सांगितलेलं. जोशी मॅडम तुम्हाला समजलं का? हो सर. म्हणजे आता ड्रायव्हर तुम्हाला क्लिअर समजला, कंडक्टर समजला, क्लिअर समजला. ड्रायव्हर म्हणजे काय नेमकं ते तुम्हाला माहिती आहे का? नाही. ड्रायव्हर म्हणजे आपली जी एसटी असते ना, एसटी महामंडळ, तिला तो ड्रायव्हर समजायचा. आणि कंडक्टर म्हणजे तिकीट देणारा. म्हणजे ड्रायव्हर म्हणजे स्वतः आपले गुण, आपण कसे आहोत, आपलं गुण काय आहे, आपल्याला काय आवडतं, आपण काय विचार करतो म्हणजे स्वतःचा, हे आपण स्वतः आहे. ड्रायव्हर म्हणजे आपले गुण, निवड, आवड निवड. आणि कंडक्टर म्हणजे आपण जगाशी कसं वागतो, जगामध्ये आपण काय शो करतो, किंवा जगास आपण सोडून जगाशी आपण कसं व्यवहार करतो, म्हणजे कंडक्टर. एवढं ध्यान ठेवायचं. हो. तुम्हाला पुढं काही विचार करायची गरज नाही. मी का तिथलं मी 9 वर्षाचा अभ्यास करून तुम्हाला सांगतोय. आज पण मला पण माहित नव्हतं की कंडक्टर म्हणजे नेमकं काय. मी इकडचं पुस्तक वाचायचं, तिकडचं पुस्तक वाचायचो. इथं बाबा हे कॅरेज चांगला आहे, ते कॅरेज चांगला आहे. मग कंडक्टर म्हणजे काय? कंडक्टर म्हणजे आपण सोडून जगाशी कसा व्यवहार करतो किंवा करावा लागतो, त्याला आपण म्हणतो कंडक्टर. आता हा व्यक्ती काय आहे? 7 म्हणजे काय आहे? केतू. केतू म्हणजे काय? धार्मिक असेल, तो आता चिकित्सा टाईप असेल, मग संशोधन करणारा व्यक्ती असेल. म्हणजे 7 अंकवाले काय लवकर विश्वास ठेवत नाही, थोडे आध्यात्मिक आहेत, थोडे ज्ञानी पण असतात. आणि हा 6 अंक काय सांगतो? भाग्यांक. की हा सांगतो जगामध्ये लक्झरी लाईफ जग, टापटीप जग, थोडंच खा पण लिमिट प्रमाणात चांगलं खा. 6 लक्झरी सांगतो ना, गोड बोल, दुसऱ्यापासून कामं करून घे, फॅशनेबल कपडे वापर. हे ब्रँडेड 6 अंक ब्रँडेड वाला आहे. पण ह्या प्रमाणात त्याला वर्तन ठेवावं लागेल. स्वतः आध्यात्मिक आहे, संशोधक आहे, पण जगाशी वागताना तो वेगळ्या रूपाने वागणार. म्हणजे आपण म्हणतो की आत पण का आहे आणि बाहेर पण का आहे. म्हणजे आपण स्वतः वेगळा आहे, जगाशी आपण प्रत्येकांना वेगळा प्रयत्न करावा लागते आपल्याला. इथं पण समजलं तुम्हाला? आता मेन न्यूमरोलॉजी काय आहे? न्यूमरोलॉजी म्हणजे काय? म्हणजे जे अंक आहेत किंवा जे अल्फाबेट आहेत त्यांचे काय उच्चार असतात, कंपन असतात. समजा मी आकाश म्हणजे अ चा व्हायब्रेशन आ, का, श, म्हणजे जे स्पंदन आहेत. म्हणजे ए ला अल्फाबेटला वेगळा आहे, बी ला वेगळा आहे, सी ला वेगळा आहे. ज्याने न्यूमरोलॉजी तयार केली त्याला माहित आहे. आपल्याला मापायचं आपल्याकडे साधन नाहीये. फक्त आपल्याला माहित आहे की ए म्हणजे 1 अंक, बी म्हणजे 2 अंक, त्यांची स्पंदन निघतात. पण तिथं मापायचं कसं हे आपल्याला नाही माहितीये. ज्याला निर्माण केली त्याला माहित आहे. तर म्हणजे हे स्पंदन किंवा नंबर आपल्या जीवनावर काय परिणाम करतात, किंवा आपल्याला कॅरियर म्हणजे कुठल्या हिसाबाने आपल्या कॅरियर चॉईस केलं पाहिजे आपल्या जन्मतारखेच्या हिसाबाने. किंवा हॅलो
किंवा आपल्या जीवनामध्ये रिलेशनशिप मध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा इम्प्रूव्ह करा असेल तर काय म्हणजे आपल्या अंकामध्ये कुठले अंक किंवा आले पाहिजेत किंवा काय कमी आहे किंवा काय जादा आहे किंवा जे मिसिंग एलिमेंट आहेत म्हणजे काय अंक मिसिंग असतात. आता यामध्ये आपण भरपूर बघितले आपल्यामध्ये 3 अंक नव्हता, 6 अंक नव्हता, 7 नव्हता, 8 नव्हता, म्हणजे याची ताकद नाही ना आपल्याकडे. आपल्याला लकी कलर कुठले या व्यक्तीला, पुन्हा लकी दिन कुठले, तारीख कुठली, हे सगळं न्यूमरोलॉजी मध्ये येते. नंतर यांचं म्हणजे यांची कुंडली पण येते म्हणजे लोशुक म्हणजे कुठला शुभ वर्ष आहे, कुठला शुभ महिना आहे, कुठला शुभ तारीख आहे, वेळ आहे, नंतर तुमचे दशा महादशा हे तुम्हाला शिकून आहे पुढं. आता समजा सूर्य आहे, थोडं तुम्हाला एका पत्र माहिती देतो, सर्वांची देत बसत नाहीये. आता ज्या व्यक्तीची जन्मतारीख एक तारीख असेल, 10 असेल किंवा 19 असेल किंवा 28 असेल, कुठल्याही महिन्यामध्ये कुठल्याही वर्षामध्ये फक्त जन्मतारीख, पुढे महिन्याकडे आणि वर्षाकडे जायचं नाहीये. ज्या व्यक्तीची जन्म 1 तारखेला, 10 तारखेला, 19 किंवा 28 जर असेल त्या व्यक्तीचा मूल्यांक किती येतो, किती येईल सर, संदीप सर? 1. किती येईल? 2 येईल. यांची बेरीज करा ना तुम्ही, फटाकशी बेरीज करायची. तुम्हाला मी आता काय शिकवलं किती, आता तुम्हाला मी काय शिकवलं याची बेरीज करायची या प्रत्येकाची. 1 ची 1 येईल, 10 ची 1 येईल, 19 ची 1 येईल आणि 28 ची पण 1 येईल. मूल्यांक येतो 1. बरोबर का? बरोबर. त्या व्यक्तीवरती सूर्याचा प्रभाव असतो, म्हणजे सूर्य ग्रहाप्रमाणे त्याचा विचार असतात. ज्या व्यक्तीची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 त्याच्यामध्ये ते गुण मिळणार त्या व्यक्तीकडं. आता कुठले गुण मिळतात ते आपण बघूया पुढं. क्रिएटर म्हणजे कुठली नवीन निर्मिती करणं, इन्व्हेस्टर निर्माण करणं, इंडिपेंडंट म्हणजे स्वतः काम करणारा, किंवा ग्रेट अचिव्हर म्हणजे मोठे उद्योगपती आहेत, मोठे सक्सेस, ऑथॉरिटिव्ह किंवा बॉस, त्याकडे अधिकार पद असतं किंवा बॉस असू शकतो, लिडरशिप करतो, हमेशा पुढे राहतो, सोल्युशन प्रोव्हाइड करतो, हिलर आहे, दुसऱ्याला म्हणजे नंतमुख राजकाम, दुसऱ्याला स्ट्रॉंग बनवायचं काम, आणि ऑलवेज यशाच्या शिखरावरती पोहोचत असतो. आणि लवकर निर्णय घेतो हा व्यक्ती. तर यामध्ये काय आहे, ह्या व्यक्तीमध्ये तेज आहे. ह्या व्यक्ती प्रकाश ज्योतामध्ये आयात विचार करतात, म्हणजे मास मीडिया पब्लिक मध्ये जसं फेमस होईल याला वाटतं की मला फेमस व्हावं, याच्याकडे चांगली पर्सनॅलिटी असते. किंवा या चॅलेंज शिकवतात, कुणाचा फॉलो करत नाही, कुणाला स्वतः उभा राहून दुनिया यांचा फॉलो करत असते. एक चांगले उद्योगपती असतात, मॅनेजर असतात आणि स्टेट पाऊड असतात. म्हणजे याला एकदा समजलं, समजा एखादा मॅटर असेल, 5-10 व्यक्ती आहेत, नवीन डिस्कशन चालू कर, एखादा प्रोजेक्ट बनवायचा आहे किंवा एखादा प्रोजेक्टवर निर्णय घ्यायचा आहे, तर ह्या व्यक्तीला पूर्ण प्रोजेक्ट बघायची गरज नाहीये. फक्त आधा प्रोजेक्ट धावला की लगेच कळतं की हा प्रोजेक्ट ओके आहे की नाही, करण्याजोगा आहे की नाही. आजच बघतात, पूर्ण अभ्यास करत नाहीत. त्याला समजला लगेच समजतो हा फायनल होईल का नाही, आणि तो कोणाला विचार करत नाही की हा माझा भाऊ येईल, माझा मित्र येईल, माझी बायको येईल, त्याला आवडला म्हणणं ओके आय डन, हा करायचा आहे. त्याचं काम तेच आहे, निर्णय घेणे, स्वतः काम नाही करणे. काम करा दुसरे, राजा कधी काम नाही करत. तो पंतप्रधानला म्हणजे आपल्या सेनापतीला आदेश देणार किंवा त्याच्या हाताखालच्या व्यक्तीला आदेश देणार, असं काम आहे हे करून घे. आता हे कुठल्या क्षेत्रामध्ये कॅरी करू शकतात, पाण्याचं काढलं नाहीस का? राजनीतिक मध्ये बनू शकतात, गव्हर्नमेंट जॉब मध्ये चांगल्यामध्ये,
किंवा मॅनेजमेंटमध्ये IAS IPS PCS डॉक्टर अम्बेसिडर किंवा उद्योगपती यांच्याकडे डिसिजन मेकरची पावर चांगली असते आणि ह्या व्यक्ती कोणाच्या हाताखाली काम शक्यतो जास्त करत नाहीत. एखादा मजबुरी नसेल तर वेगळा, पण तो पण दुःखी असतो. बारक्या छोट्या लेवलमध्ये हा काम करायला तयार नसतात, कारण आम्ही दुःखी असतात. ह्यांना वाटतं मी घरातनं बाहेर निघताना 3-4 मित्रांचे वाट बघत असतात, हे बोलतात, दुसरे मित्र ऐकतात, किंवा यांनी हा फक्त काम सांगत असतो आणि दुसऱ्याकडून करून घेत असतो, स्वतः कधी काम करत नाहीये. आता जेव्हा करत असेल तेव्हा दुःखी असतो किंवा त्याला सूर्य बिघडलेला असतो. याचे मित्र अंक कुठले आहेत? सेनापती म्हणजे 9, 2 म्हणजे राणी, 5 म्हणजे युवराज, 3 म्हणजे राजगुरु, 6 म्हणजे राणी आणि 7 म्हणजे केतू शिष्य, आणि 8 म्हणजे एनिमी आहे. एनी म्हणजे शनी. आता याला उपाय काय करायचे? समजा तुमच्याकडे नाही सूर्य बिघडलेला आहे तुमच्या कुंडलीमध्ये, तुमच्या दोषकुंडलीमध्ये, म्हणजे मी कुंडली वैदिक कुंडलीची बात करत नाहीये, फक्त न्यूमरॉलॉजी कुंडलीची बात करतोय. आज जे मी सांगितलं तुम्हाला ऑथॉरिटी, याप्रमाणे जे गुण आहेत, हे जे गुण आहेत, गुणधर्म आहेत, हे तुमचे हे गुणधर्म त्यामध्ये नाहीये. समजा त्या व्यक्तीकडे दिसतात असं तुम्हाला समाजामध्ये दिसतील. तुम्ही जेव्हा आजपासून तुम्ही उद्या शोधायला चालू केलं, तुम्हाला दिसत चालू होईल की हा बाबाची जन्मतारीख 1 आहे किंवा 10 आहे, 19 आहे किंवा 28 आहे. सण सांगितले हा बॉसी आहे, स्वाभिमान स्वभाव आहे, दुसऱ्याला म्हणजे सोशल वर्कर आहे, समाजात पुढे चालतो, यांच्या पाठीमागे समाज चालतो, यांच्याकडे गायडन्स घ्यायला लोक येतात, तर हे दिसत नाही या व्यक्तीकडं. तर त्यासाठी काय करावं? म्हणजे सूर्य बिघडलेला आहे, मग त्यासाठी काय करायचं आपल्याला? त्या सूर्याचे गुण आणण्यासाठी त्या व्यक्तीला पूर्व दिशेला बसलं पाहिजे. पूर्व ही सूर्याची दिशा आहे, इंद्राची दिशा आहे. पूर्वीला झोपलं पाहिजे, तर थोडे ते गुण त्यामध्ये यायला उतरायला चालू होतील. तांब्याच्या लोट्यामध्ये सकाळी सकाळी सूर्य उगवल्या सूर्याला जल द्यायचं. ओम सूर्य नारायण नमः असं जल असं द्यायचं. असं करत त्याला जल द्यायचं आणि ज्या सूर्याची रोशनी आपल्या अंगावरती पडली पाहिजे जलाच्या माध्यमातून गायत्री मंत्र जप करायचा आणि वडिलांचं दर्शन घ्यायचं. चरण छुवाचं किंवा पायावर सकाळी दर्शन घ्यायचं आणि वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा. वडिलांची इज्जत करायची. वडील पण पिता आहे, सूर्यच आहे. पिताची सेवा करायची, वडिलांची सेवा करायची आणि काळा धागा वापरायचा नाही किंवा काळा कपडा वापरायचा नाही, काळी गाडी वापरायची नाही. त्यामुळे तुझा सूर्य मजबूत होऊ शकतो. समजलं? ओके, समजलं सर. हे रेमेडी आहे सर, हे लवकर कुणी सांगत नाहीये. मी तुम्हाला एकदम सिंपल रेमेडी सांगितले. हे असं प्रत्येक ग्रहांचं मिळेल तुम्हाला. हे फक्त एकाच मी सांगितलं, फक्त मी डॅमो मध्ये सांगतोय म्हणून एकाच सांगतोय. आता तुम्हाला मूल्यांक भाग्यांचं सगळं सांगितलेलं आहे मी तुम्हाला. आता बघा आपले मित्रांक कसे बघायचे, मी एक डॅमो देऊन सांगतो. आपली जन्मतारीख सांगा थोडीशी कोणाची. सर तुमची 36 तास तुमची जन्मतारीख सांगा. हॅलो, 15/8/1983. एक मिनिट. 15/8 किती? 8 8 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट 1983. 15/8/1983. 83 83 8/3. ड्रायव्हर किती, कंडक्टर किती? 6 ते 10 18 21 3 3 11 11 6 17 8 6 चं कॉम्बिनेशन तुमचं आहे. बायको जन्मत आहे किती तुमच्या? 31/8/90. हा 31 ऑगस्ट हा 1990.
1990. हा बर, हे 4, 8, 10 आणि 19, एक किती आहे? 9, 9 ते किती 12 आणि 13 म्हणजे 4, 4 आणि 6 आणि 8. आता बघा, हे तुमचं जे कॉम्बिनेशन आहे, तुमच्या बायकोचं 4 कॉम्बिनेशन आहे, तुझी हत्ती असेल, मी म्हणेल तेच करा असेल, ते आपण नंतर बघू. फक्त इथं आपल्याला बघता येईल काय बघा, एक मिनिट, 4, 4 आणि 4, 6 आहे. आता इथं बघा, तुम्हाला 4 आहे, 4ला तुम्हाला 6ला 4 मित्र आहे का? न्यूट्रल आहे. इथं काय आहे? न्यूट्रल. आणि 4ला तुमचा 6 कुठे दिसतोय का? 4ला 6 म्हणजे, आणि 6ला 4 म्हणजे बघा काय होतंय बघा, हे जे अंक आहेत तुम्ही बायकोच्याकडे आकर्षित होता, बायको तुमच्याकडे आकर्षित होत नाही, म्हणजे तुम्ही बायकोला जास्त भाव देता, बायको तुम्हाला भाव जास्त देत नाही. देते का नाही? बरोबर. हॅलो, बायकोची इज्जत जास्त तुम्ही करता, बायको जास्त इज्जत तुमची नाही करत. म्हणजे असं मी नॉर्मल मी फार डिटेल जाऊन सांगतोय तुम्हाला. तसं बघा गेलं तर म्हणजे तुमची जी मिसेस आहे, तुझी आत्ती साहेब आहे, मी म्हणेल तेच खरं. का दबंग टाईपची आहे तुमची. तुम्ही बोला सर. हॅलो, हा बोला की सर. मी बोलतोय ते बरोबर आहे का? हा आहे. आणि 4 आणि 8 तुमचा तो भाग्यांक आहे, 8 आहे, बायकोचा भाग्यांक पण 8 आहे, 4 आहे. 4 आणि 8 हे प्रमाण मित्रासाठी चांगले नाही, टेम्पररी मित्रासाठी चांगले. तशी मैत्री आहे पण प्रमाण मैत्रीसाठी नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सर? 4 तसं म्हणजे एवढं काय जास्त ताणलेलं नाहीये, तरी बऱ्यापैकी आहे, पण तरी पण तो आणखी क्लोज पाहिजे. त्यासाठी तुमचं नाव जे आहे ते योग्य अंकावर आणावं लागेल तुम्हाला. आणखी कोण काय सांगू शकताय? गाडी नंबर एखादा, घर नंबर सांगू शकताय? भाई न्यूमरॉलॉजी काम करते की नाही तुम्हाला सांगायसाठी मी विचारतोय. हॅलो, गाडी नंबर, घर नंबर, मित्राचा जन्मतारीख, काय जे असेल सांगा. हॅलो, हॅलो, हा बोला सर. गाडी नंबर घ्या. हा सांगा. 67 65. 67 65 किती आला बघा, किती टोटल करा बघा. ही 13 हा. आणि ही 11 किती आला? ही 4 आणि 24 6. एक नंबरची चांगली गाडी आहे. तुम्ही त्या गाडीला तुम्ही सजवलं असेल, एक्स्ट्रा पैसे घालून सजवलं असेल, डेकोरेशन करा. कुठली आहे मला नाही माहिती, 4 व्हीलर 2 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे. हिला कमीत कमी तरी पण तुम्ही काय काय तो पैसे खर्च केलेत डेकोरेशन करायसाठी, हा केलेत की नाही? कारण 6 अंक हा लक्झरीचा अंक आहे. आणि तुमचा स्वभाव कसा आहे ना सर, तुम्हाला ब्रँडेड कपडे वापरणं, खाणं थोडं पण टापटीपीत पाहिजे, हाय क्वालिटीचं पाहिजे, असंच आहे का? घर तुम्हाला टकाटक सजवलेलं पाहिजे, गबाळ व्हायला आवडत नाही तुम्हाला. आणि स्वतः काम न करणार म्हणजे दुसऱ्याकडून काम करून घेता, प्रेमानं बोलून घेता की नाही? बरोबर. तुम्हाला आयडिया आहे कुणाला चॉकलेट द्यायचं, कुणाला तोफा द्यायचा, कुणाला गिफ्ट द्यायचं, आणि त्याला कसं काम करून घे तुम्हाला माहिती आहे. आणि बोलणार एकदम प्रेमानं. बरोबर. ओके. आणि तुम्हाला कसं आहे माहिती का, तुम्ही म्हणजे काय लक्झरीशी, सौंदर्याशी तुम्ही भरपूर, म्हणजे जीवनच सौंदर्याशी आहे. फॅशनेबल, लक्झरीला गाडी चांगली पाहिजे, घर चांगलं पाहिजे, त्या गोष्टी आहे शहरात. ठीक आहे, ओके. आणखी कोणाला काय विचारायचं आहे याबद्दल? कोणी आणखी काय जन्मतारीख सांगू शकतं का? संगीता जोशी मॅडम, राहुल सर. 20/6/74 आहे सर माझी. 20/6, एक मिनिट, 20/6 20/6 74.
मूल्यांक भाग्यांक सांगा फटाफट, तुम्हाला शिकवलाय तर मी. 7 आणि 4 11 आणि 9 20 21 आणि 27 आणि 10 2 17 11. 1 3 9 9 11 2 2 2च्या व्यक्ती आहेत तुम्ही. जसं आतून आहात तशा बाहेर आहात. म्हणजे तुम्ही इमोशनल व्यक्ती आहात, भावनिक हो. आहात, ज्यादा भावनिक आहात तुम्ही, आणि चंचल हो. स्वभावाचे आहात, कल्पना शक्तीवाले आहेत. म्हणजे स्वप्न देखणे. दुसऱ्याला काय दुसऱ्या घरात दुःख झालं तर तुम्ही दुःखी होत बसणार, अरे असं कसं झालं, तेव्हा कसं करणार तुम्ही, ते कशी करतील, कशी जगतील, दुनियाची टेन्शन तुम्हाला जास्त. हो. मिस्टरांची जन्मतारीख 5/10/71. 5/10/1971. किती आला त्यांचा बाद सांगा मला. 1 10 17 नाही 18 8 18 म्हणजे 9 10 5 15 6 5 6 यांचं ठीक आहे, यांच्या लाईफचा. आता बघा, जे तुमच्याकडे आहे ते मिस्टरांकडून आलं तुम्हाला, म्हणजे मिस्टर तुमचं समजून घेतात. शक्यतो करून लव्ह मॅरेजचा पण योग बनू शकतो, किंवा ओळखीतून ते म्हणजे लग्न झालं असेल असं वाटतं मला, किंवा लव्ह मॅरेज ओळखीतूनच. ओळखीतून असेल किंवा लव्ह मॅरेज. तुम्हाला मिस्टर पहिले माहिती असेल किंवा मिस्टरांना तुम्ही पहिले ओळखत असतो असं असेल. कारण अंक तसे सांगतात मला. बर, आता तिथे बघा, हे तुमचा 2. आता मिस्टरांचा 5 आहे का, मित्र आहे का, आहे. हा, आता मिस्टरांचा 5 आहे, तुमचा 2 आहे का, 2 कुठं आहे, इथं आहे. म्हणजे तुमचं जे बाउंडिंग आहे एक चांगलं बाउंडिंग आहे, आणि अंकाचं पण बाउंडिंग आहे. जर तुम्ही एकदम म्हणजे तुमचे ग्रह कमजोर आहेत, मिस्टरांचे ग्रह चांगले आहेत. मिस्टरांचे म्हणजे कन्व्हिन्स चॅप्टर चांगला आहे, तो जर ते म्हणजे एका जागेला बसत नाहीत किंवा थोडे बोलके आहेत, आणि तुम्ही इमोशनल आहात. काय काय गोष्टी तुला कमी पडतात, सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत, पण तरी पण आहे बऱ्यापैकी. आता तुम्हाला बघा, तुमच्याकडे काय आहे, तुम्ही ज्योतिष चांगले बनवू शकता. काय करता तुम्ही, काय काम करता तुम्ही? मी सर्व्हिस करते कशामध्ये? बँकेत. बर, तुम्हाला कसं ज्योतिषमध्ये चांगलं म्हणजे यश पण आहे, किंवा तुम्हाला स्वप्न पडतात, भास होतात तुम्हाला. हा, फ्युचर दिसतं तुम्हाला. कुणाचं भासेल, तुमचं आपल्याच स्वतःच नव्हे, स्वप्नामध्ये असतं किंवा आपल्या मनाला वाटतं की असं असं होईल, तर त्या पण थोडंफार घडतं. हा, या गोष्टी आहेत. आणखी कोणाला काय त्रास आहे सर? सर, मुलाचं सांगाल माझ्या. अहो, आपल्या क्लासमध्ये आपण तुम्ही आता ऍडमिशन घेतलंय ना, तर हे सगळं आपल्याला महिनाभर आपल्याला ती शिकायचं आहे. बर. हा, हे आता डॅमो मध्ये आहे. हे आपल्या महिनाभर का आपल्या भरपूर काय शिकायचं आहे, ऍडव्हान्स मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. तुम्हाला सांगितलं मी ऍडव्हान्सला शिका, कारण छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मग आजच जाईल, त्यामुळे तुम्ही कन्फ्युज व्हाल. बरं, राजे सर तुम्हाला काय त्रास आहे का? राहुल राजे नाही, मॅडम आहेत वाटतं, मॅडम आहेत. मॅडम तुमचं काय त्रास आहे तुम्हाला? तुमचं नाव काय? हॅलो, तो नीट करून बोला. अर्चना राजे. अर्चना राजे, ठीक आहे. तुम्हाला काय, तुम्हाला इतरा माझी सांगा ना सर, काय येणार आहे. माझी डेट आहे 22. हा सांगा. 22/4. 22/4/1981. 1981. काय काम करता तुम्ही? हाऊस वाईफ आहे, घरीच असते मी. बर, ठीक आहे. शिक्षण किती आहे तुमचं? 10 18 19. 10 18 19 1 9 4 9. तुमच्या जीवनामध्ये स्ट्रगल भरपूर आहे मॅडम. 9. कारण काय माहिती का, तुमचे जे अंतर्मन आहे ते स्ट्रॉंग आहे, मिद्धबन टाईपचं, आणि 9 जो भाग्यांक आहे तो सेनापती आहे. त्यामुळे एकमेकाला आपलं मन वेगळं आहे आणि आपल्याला करायचं वेगळं असते. त्यामुळे जीवनामध्ये संघर्ष भरपूर असेल तुमच्या. स्वतःचा संघर्ष आहे का? तसं बघा गेलं तर येत नाही. प्रॉपर येत नाही. हॅलो, सर्वांना येतोय का? येतोय. तुमच्या जीवनामध्ये संघर्ष असेल, आणि तुमच्या जीवनामध्ये स्टेबिलिटी पण कमी आहे. तसं बघा गेलं तर तुम्ही 4 4 4 1 मिनिट बघूया किती. 4 1 मिनिट 10 4 1 4 4 10 18 19 19 म्हणजे 4 9 4 4
जीवनामध्ये टॅब्लेटी नाही तुमच्या, टॅब्लेटी नाही आणि हा. लक्झरी लाईफ पण कमी आहे तुमच्या जीवनामध्ये. लक्झरी लाईफ कमी हा. आहे आणि संवाद तर आहे, संवाद तुम्ही साधू शकता. संवाद पण नाही साधू शकत. मिस्टरचं जन्मतारीख सांगा. आहे का माहिती? 3/12/74. 30/12. 3/12/74. 3/12/74. 3/12. हा, 3/12/74. आता 3 3 10 17 21 17 21 3 3 3 9 3 9 4 3 9 9. तुम्ही दोघे पण हट्टी आहात. मिस्टर पण तुमचे हट्टी आहेत आणि तुम्ही पण हट्टी आहे. म्हणजे पाव तुमचे मोठं कोणी घेत नसेल शकत. म्हणजे तुम्ही म्हणा नाही माझं राईट आहे, मिस्टर म्हणा नाही माझं खरं आहे. कारण मिस्टराचा गुण आहेत, त्याचं ज्ञान जास्त आहे, त्याच्या आयडिया जास्त आहेत आणि तुमचं माइंड आहे सगळ्यात फिरत असतो. एका वेळात 2 2 3 3 4 4 विचार डोक्यात फिरत असतात. आहेत का? येतात का? प्लॅनिंग प्लॅनिंग करत असतात. होतं का प्लॅनिंग? डोक्यामध्ये सारं चक्कर चालू असतो. काय डोक्यामध्ये सारखं विचार चालू असतात. 3/12/6 तुमच्या जीवनामध्ये 5 4 3. तुमच्या मॅडम तुझ्या जीवनामध्ये 5 आणि 6 घेऊन या. जीवनामध्ये इतकं म्हणजे पाहिजे तसं हे नाहीये. म्हणजे मॅरेज लाईफ मध्ये पण इतकं पाहिजे तसं म्हणजे सुख नाही किंवा तालमेल नाही किंवा लक्झरी लाईफ नाही तुमच्या जीवनामध्ये. मिस्टर काय काम करतात? त्याच्यावर उपाय काय सर? ते अंक घेऊन आले पाहिजे मॅडम तुम्हाला. तुम्हाला ते अंक वैवाहिक जीवनाचे अंक घेऊन आले पाहिजे. म्हणजे एकमेकात संवाद तुम्ही करत नाही किंवा तुमच्या लक्झरी लाईफ नाही किंवा एकमेकाचं प्रेम अट्रॅक्शन नाही. एकमेकावर पती पत्नीचं अट्रॅक्शन पण इतकं जास्त नाही. सगळं भांडण मीच खरी, तू म्हणा मीच खरा, मी का मोठं घेऊ, या गोष्टी आहेत. ठीक आहे, पुढे आपण चालूया. मला फक्त तुम्हाला अंग काम करतात की नाही ते सांगायचं आहे. त्यानंतर आपला शुभ वर्ष, शुभ महिना कसा काढायचा किंवा सूर्याला कुठले अंक म्हणजे शुभ आहेत, ऑरेंज, पिवळा, लाल, सफेद, चंद्राला गोल्ड, ऑरेंज, हारा, हे आपल्या क्लासमध्ये मिळेल आपल्याला. नंतर आपलं नाव कसं सेट करायचं हे सगळं यामध्ये आहे. आता बघा तुमच्या राणी मुखर्जी आहे, तिचं पहिलं जुनं नाव काय आहे? राणी मुखर्जी, म्हणजे MUKHERRJI. तिचं नंतर नाव काय केलं? यच काढून टाकला आणि आज फेमस झाली. किंवा करिश्मा कपूर, तिनं काय काढून टाकलं? यश KRI यच काढून टाकला, त्यामुळे ती फेमस झाली. पहिल्यांदा तिचं नाव करिश्माच कपूर होतं, मग यच होतं या नावामध्ये. किंवा सुनील शेट्टी मध्ये काय झालं? सुनीलनं ई लावला, म्हणजे ते अंक बघावं लागतात कुठल्या अंकावर नाव आल्यानंतर काम लिहितात त्यासाठी. किंवा तुषार कपूर, जितेंद्रचा मुलगा, याने यश लावलेला आहे. किंवा अजय देवगण सर्वच जाणतात त्याला, ऍक्शन हिरो. DVGN अजय देवगणचं GAN होतं, त्यानं ए काढून टाकला. आणि अमिताभ बच्चन सर्वांना माहिती आहेत, तिथे CH जोडलेला आहे डबल. हे शुभ अंकावरी नाव आणण्यासाठी करतात असे. आणि योग्य अंकावरती नाव आणून म्हणजे मूल्यांक भाग्यांचा मित्रांक बघून ते नाव सेट करावं लागतं, तेव्हा माणसाला यश मिळतं. हे आपण आपल्या कोर्समध्ये शिकणार आहे. किंवा करीना कपूर, हे पहिलं करीना कपूर होतं इथं नाव, KARENA, करीना, तर तिनं डबल ई केलं. आता कार्मिक नंबर आपल्या जीवनामध्ये, आपण जे पहिल्या जन्मामध्ये आपल्याला माहित नसतं किती जन्म आपण काय काय केलेलं आहे. त्या जन्मामध्ये जे आपण जे दुसऱ्याचं वाईट केलं किंवा दुसऱ्याला त्रास दिला, तर ते जे आपण दिलेला त्रास किंवा आपण दुसऱ्याला केलेलं वाईट, ते ह्या जन्मात आपल्याला घेऊन येतं. किंवा आपण कोणाला लॉस केला, चिटिंग केलं, कोणाची बदतमीज केली, तर ते गुण जे काय आहे त्या जन्मात फिरावं लागतं आणि राहिलेलं आपल्याला ह्या जन्मात घ्यावं लागतं. म्हणून आपल्याला 13, 14, 16 आणि 19 जन्मतारीख असेल तर कार्मिक नंबर म्हणतात त्याला. पहिल्या जन्माचं
पाप ह्या जन्मामध्ये आपल्याला भोगायचं आहे. आता कुठलं पाप आहे? 13 अंक असेल तर काय असेल? 1 म्हणजे राजा, 3 म्हणजे ज्ञान. राजेचा किंवा सत्तेचा किंवा ज्ञानाचा गलत उपयोग केलेला असेल त्या व्यक्तीनं. 1 आणि 4, 1 म्हणजे राजा, 4 म्हणजे गुंड. म्हणजे राजे सत्तेचा गुंडाच्या त्रविकुटाचा किंवा त्रास दिला असेल किंवा बदतमीज केला, म्हणजे काय ना काय केलेला असेल. 1 म्हणजे राजा, 6 म्हणजे लक्झरी किंवा सौंदर्य, सत्तेचा आणि सौंदर्याचा गैरवापर केला असेल त्या व्यक्तीने. 1 राजा, 9 सेनापती, सत्ता आणि एजा म्हणजे सत्तेचा आणि ताकदीचा उपयोग करून दुसऱ्याला काय तो त्रास दिला असेल किंवा दुसऱ्याचा म्हणजे सत्ता हिरावून घेतली असेल किंवा प्रॉपर्टी हिरावून घेतली असेल तर ह्या जन्मात ते फेडावं लागतं. त्याला म्हणतात कार्मिक नंबर. आपल्यामध्ये कोणाला कार्मिक नंबर आहे का? जन्मतारखेमध्ये कार्मिक नंबर कोणाचा आहे का? कोणी तर सांगेल ना 14 कोणी सांगेल कार्मिक नंबर कोणाचा आहे सर? तुमचा आहे काय? का संदीप पाटील यांचा संगीता हे आपल्या मॅडमचा आहे, राजे मॅडमचा मिस्टरांचा आहे कार्मिक नंबर, बरोबर ना? नाही, संगीता मॅडमचा आहे मिस्टरांचा. 5 अंक आलता ना त्यांचा मूल्यांक. एक कार्मिक नंबर आहे. त्यामुळे हे आपल्याला एक घंटीसारखं काम करते. बाबा मागच्या जन्मात जे केलं ते केलं, ह्या जन्मात चांगलं काम कर आणि पुढचे नंबर येणाऱ्या जन्मामध्ये हे नंबर नको. म्हणून तुम्हाला घंटीचं काम करतात, अलार्म देतात. त्या जन्मामध्ये पुण्याचं काम कर, कुणा त्रास देऊ नको, कुणाचं लुबडू नको, समाजसेवा कर, समाजाच्या उपयोगी पड. हे कार्मिक नंबर सांगतात आपल्याला. हे कसे आहेत काय ते आपण क्लासमध्ये बघणार आहोत. त्यानंतर मग आपल्या दशा असतात, महादशा अंतर्दशा आपल्या वैदिक कुंडलीमध्ये असतात. त्यामुळे दशा अंतर्दशा आपण शिकणार आहोत. हे अंतर्दशा आहे. त्यानंतर प्रश्न कुंडली पण बघता येते आपल्या यामध्ये छोटेसे शॉर्ट मध्ये. हे लोशोग्रोईचा चार्ट तक्ता आहे, म्हणजे अंकशास्त्रीय कुंडली. हे आपण क्लासमध्ये शिकणार आहोत. हे सगळं मी समजून सांगू शकत नाही तुम्हाला. नंतर मिसिंग अंक कुठले आहेत किंवा रिपीट अंक कुठले आहेत, त्याचं कसं आणायचं, हे सगळं त्याचे ध्येय आहेत. म्हणजे 1 अंक कसा आणायचा किंवा 2 अंक कसा आणायचा, हे सगळं पूर्ण आहे. सगळ्या रेमेडीज आहे सगळ्या इथं, पण पूर्ण रेमेडी आहेत. 3 अंक, एकदा 1 अंक, एक अंक एक वेळा असेल तर काय, 2 वेळा असेल तर काय, 3 वेळा असेल तर काय, 4 वेळा असेल तर काय, हे सगळं तो आपल्या क्लासमध्ये. नंतर कॉम्बिनेशन. आता आपण जर म्हणलं मूल्यांक आणि भाग्यांक, म्हणजे आता कोणाला तुमचा किती होता मूल्यांक संदीप सर? 6 आणि 8. म्हणजे आता 6 आणि 8चं कॉम्बिनेशन म्हणजे 6 मूल्यांक 6 भाग्यांक, 6 मूल्यांक 6 भाग्यांक, 6 मूल्यांक नंतर 7 भाग्यांक, याप्रमाणे एका कॉम्बिनेशनचे 8 हे होतात. म्हणजे 81 कॉम्बिनेशन होतं. ते प्रत्येकाला आपल्याला तुम्हाला शिकवणार. आता इथं बघा, इथं एक मूल्यांक आहे, 1 भाग्यांक आहे. भविष्य काय असेल म्हणजे हे गुड कॉम्बिनेशन आहे. नंतर या काय कुठलंही काम लवकर होतं, म्हणजे कुठल्या अंकावरती नाव आहे, त्याला उपासना काय काय, सगळं म्हणजे 81 कॉम्बिनेशन तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार. नंतर याला रेमेडी कुठली द्यायची, हे सगळे रेमेडी आहेत. उपाय कुठले करायचे, सगळे उपाय आहेत. एक आणि 1 कॉम्बिनेशन असे 81 कॉम्बिनेशन तुम्हाला उपाय सांगणार. ही एक मूल्यांक 2 भाग्यांक असेल तर काय करायचं, त्याप्रमाणे 1 मूल्यांक 3 भाग्यांक असेल तर काय करायचं, कुठल्या अंक आपल्या नावावरती आपलं नाव घेऊन जायचं अंकावरती, आणि रेमेडी काय करायची, हे सगळं रेमेडी पार्ट आहे. नंतर तुम्हाला आपला समजा आता 6 अंक आहे सरांचा, संदीप पाटील सरांचा, आणि 8 भाग्यांकात या कुठल्या लेडीजशी लग्न केलं पाहिजे, कुठलं पत्र बघितलं पाहिजे, कुठल्या शहरामध्ये राहिलं पाहिजे, कुठल्या घरामध्ये राहिलं पाहिजे, तर हे आपले जे मूत्र अंक आहेत ते यावर 6 ड्रायव्हर आहे. आता त्याचं बघा 6 ड्रायव्हर आहे, तर या कुठली व्यक्ती काय पाहिजे, 6, त्यांच्या पत्नीचं होतं 4,
आता 4 आणि 6 आणि 4 मध्ये काय आहे बघा, इथं वाचून घ्या सर. 4 नंबर मूलांक व्यक्ति किसी भी तरह धन अर्जित करने में अपनी बात मनवाने में हर तरह का दिमाग लगाते, अपनी इच्छा को पूरा करने के लिए, अपनी पत्नी की इच्छा को पूरा करने के लिए निपुण रहता है, सौंदर्य का प्रेमी, बहुत सारी चीजों को संसार को संबंधित होता है, दोनों को मित्रता बहुत अच्छी रहती है, विवाह भी अच्छा चलता है, कॉम्बिनेशन अच्छा है, लेकिन आध्यात्मिक में पूर्ण तौर से शून्य रहते. म्हणजे तुम्ही आध्यात्मिक जास्त नाहीये, तुमचा अंक दबंग आहे, म्हणजे राक्षस टाईपचा आहे आणि मिश्रितचा पण आहे, त्यामुळे आध्यात्मिक तुम्ही जास्त नाहीये, धार्मिक नाहीये. उससे उलट व्यवहारिक भोगविलास पक्ष में चरम म्हणजे तुम्हाला हाऊस मौज, पिकनिक मौज करना, तुम्ही धार्मिक पिकनिक सही जास्त जात नाहीये. दोनों मिलकर अपने भाग्य को आगे बढ़ाते हैं. मनुष्य के शिल्प भोग विलास के लिए नहीं बनता, इसको और भी कर्म है, प्रकृति का पोषण, समाज को सख्त और बलवान बनाए, समाज को ऐसा भी खराब उदाहरण पेश नहीं करना चाहिए, समाज की बदनामी हो उसी चीज का ध्यान करे, वो आगे भाग्य भाग्य चलता है. तुम्ही तो धार्मिक बनाय पाहिजे. आहे का तुम्ही धार्मिक सर? म्हणजे तुम्ही जास्त काय पैशाच्या मागे म्हणजे थोडं पण समाज कार्य करा, पक्षाला दान द्या, कुत्र्याला बिस्किट द्या, म्हणजे पण धार्मिक काम आहे, त्यामुळे तुमचं पुण्य वाढायला चालू होईल. हे अंक मला सांगतात, प्रॅक्टिकली काय मला नाही माहिती, किंवा तुमची कुंडली आहे की एवढंच नुमराजी म्हणजे सगळं काही नाहीये, फक्त नॉर्मल आपल्याला वाटतं म्हणजे व्यक्ती कसा असेल त्याप्रमाणे आपली वैदिक कुंडली आहे. ही वैदिक कुंडलीवर तुम्हाला मी शिकवणार आहे ऍडव्हान्स मध्ये, एक लोकशिकुरी शिकवणार आहे, वैदिक कुंडली शिकवणार आहे, आणि मोबाईल नंबर कुठले घ्यायचे, कुठल्या अंकावरती पाहिजे, शेवटी कुठला पाहिजे, मोबाईल मध्ये अंक कुठले पाहिजे, किंवा टोटल किती आले पाहिजे, किंवा कॉम्बिनेशन किती आलं पाहिजे, तुम्हाला स्वतः प्रत्येकाला मी नंबर देत असतो. किंवा 200, 300, 400, 500 नंबर तुमच्या मागवून त्यामध्ये तुम्हाला सुटेबल असणारा नंबर मी शोधून देत असतो. प्रत्येकाचे कॉम्बिनेशन असतात, तुमचा एटीएम नंबर, पिन कोड नंबर, हे सगळं मी तुम्हाला देत असतो. नंतर तुमची सही, ते काय सही पाठवा का, मला पाठवू शकता का, ग्रुपला पाठवा, सही पाठवू शकता का? जर तुम्ही एकदम फी 32 रुपये भरली ऍडव्हान्सची, तर तुम्हाला 4,000चा सही सिग्नेचरचा कोर्स मी फ्री देणार आहे. सही पाठवू शकता का कुणाची, आपली सही कशी असावी, जवळजवळ 100 सह्याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगणार आहे, आणि नंतर तुम्ही सही बदली देऊन देणार आहे. हा 1500 रुपयाचा कोर्स मी तुम्हाला फ्री देणार आहे. कोण इच्छुक असेल तर सही पाठवा व्हॉट्सअपला, मी लगेच घेतोय. यामध्ये असे सही आहे, या पण सह्याच आहेत, त्या प्रत्येक सह्याचं तुम्हाला विश्लेषण 100 सह्यांचं विश्लेषण करून मिळेल, आणि नंतर तुमची सही योग्य अंकावरती बनवून देत करेल, आणि ओरा कॅनन तुम्हाला चेक करून देणार आहे की तुम्हाला ती मॅचिंग होते की नाही. तुम्ही ग्रुपला पाठवा मॅडम, असं दिसणार नाही तर संदीप सर, असं दिसत नाही ते, तुम्ही ग्रुपला पाठवा, मी लगेच घेतो. यावरती ग्रुपला पाठवा तुम्ही, माझ्या ग्रुपला आहेत का? हो आहे की. नाही तर या नंबरवरती पाठवा, 9136755633. लगेच मी पेंट वरती घेतो, तुम्हाला टाइमर सांगतो. ओके ओके. असं नाही समजत ते. हे आपला मी 4,000 कोर्स घेणार आहे ऍडव्हान्स मध्ये. तुम्हाला आपले बघा, आपण सही पाहतो, कट मारतो, गोल करतो, टीम देतो, हे तुम्हाला कमीत कमी माहिती असल्यानंतर स्वतःच प्रगती करेल. आपल्या मित्राच्या कचराला, बायकोची, मुलाची, नातेवाईकची पण सही तुम्ही सहज करू शकता. पूर्ण कोर्स नाहीये, पण तरी पण तुम्हाला कमीत कमी 30-40% नॉलेज मी तुम्हाला देणार आहे, आणि त्यामध्ये भरपूर फरक पडतो माणसाला. हे कोणाचे आहे? मनीषा मॅडमची आहे काय? व्हॉट्सअपला पाठवा, व्हॉट्सअपला पाठवलं तर बरं पडेल. सर व्हॉट्सअप केलंय बघ ग्रुपवर. एक मिनिट, कोणत्या ग्रुपवर आहे तुम्ही? गुरुशी आहे की आपलं ग्रुप माझे एवढे झालेत ना, 20-25 ग्रुप आहेत. हा, न्यूमरॉलॉजी ग्रुप मध्ये. हा ठीक आहे. तुम्ही काय काम करता सर?
गॅरेज आहे आपलं टू व्हीलरचं. हा, तर काय सर तुम्ही काय म्हणाला, तुमच्याकडे आहे डिप्रेशन आहे का? थोडं डिप्रेशन मध्ये आहे तुम्ही आणि नको ते चिंता करत बसताय. निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये जास्त आहेत आणि स्वतः म्हणजे काय आहे तुम्हाला, वडिलांचं तुमचं डिसिजन क्लोज आहे. आहेत का वडील? आहेत. वडिलांना तुमचं जास्त प्रेम आहे, पण तेवढे विवाद पण तेवढे होतात का नाही? आहेत की नाही विवाद? वडिलाशिवाय जमत पण नाही, वडिलाशिवाय जमत पण नाही. वडिलाशिवाय दोघांचं पण तसंच आहे. वडिला पण तुमच्याशिवाय जमत नाहीये आणि दोघांचं जमत पण नाहीये. आणि तुम्ही स्वतःला जीवन जगत नाही, तुमचे स्वतःचे जीवन जगत नाही, तुम्ही कमी जगताय. तुम्हाला स्वतःला व्हॅल्यू कमी देताय तुम्ही. आणि जी तुमची स्वप्न आहेत ना, अधुरी राहतात. तुझ्या सहीमध्ये भरपूर काय कमी, म्हणजे तुम्ही सगळं फॅमिलीलाही देता, व्हॅल्यू फॅमिली देता, आपल्या बायकोला, मुलाला, आईला, वडिलाला. तुम्ही स्वतःला जगत नाहीये. बरोबर. हा, आणि तुम्ही जी समाजाप्रमाणे जी आयडी पाठवताय ना, की तुमच्या घरामध्ये सध्या बघा वडील आणि आई तुमचा निर्णय घेत असते, तुम्ही निर्णय नाही घेत. किंवा तुमची बायको पण घेऊ शकते. तुमची बायको, वडील, आई, आणि शक्यतो तुझ्या पोटामध्ये काय विचार राहत पण नसतील. आई सही म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या गुप्त राहत नाही, लगेच ओपन करता. हा, तुम्हाला स्वतःची आयडी बनवणं गरजेचं आहे. त्या गोष्टी तुमच्या नॉर्मली सहीमध्ये दिसतात. आणखी कोणाची सही पाठवलाय का? हा, कोणाची? आचले मॅडमची आहे काय? मॅडम तुझी क्लिअर सही नाही, तुमच्या आणखी एकदा पाठवा. राजे आचले मॅडमच आहे ना? हा, हे तुमची, म्हणजे तुम्ही, हे म्हणजे तुमचे मिस्टर, आणि राजे म्हणजे आडनाव, बरोबर का? हॅलो 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 मॅडम आहात का नाही का? नेट गेला. जोशी मॅडम तुमची पण सही पाठवा. मॅडम तुझी सही पाठवायची गोष्ट मला तो क्लिअर समजा झाले. तुम्ही ए आणि ए मध्ये लई भरपूर गॅप आहे का तुमचा? ए आणि ए मध्ये भरपूर गॅप ठेवताय काय? ए मध्ये? हा, ए आणि ए मध्ये गॅप आहे बघा. सासूबाई आहेत का? हो. आणि राजे तुमच्या सासाचं नाव आहे की माहेरचं नाव आहे? सासाचे. म्हणजे तुमचे मिस्टर आणि तुमच्या सासूबाईचं चांगलं ट्युनिंग आहे, जमतं पण तेवढंच आणि भांडणं पण तेवढी होत असतील. असंच आहे का? हॅलो 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 आवाज येतो का सर? तुम्हाला आवाज येतो का? मॅडमचा नेट गेला वाटतं. संगीता मॅडम तुम्ही आहात का? संगीता जोशी मॅडम, तुम्हाला या प्रमाणात तुमच्या सहीमध्ये मी माझ्या न्यूमरॉलॉजीच्या विश्लेषणच्या आणि तुमच्या अल्फाबेटच्या हिशोबाने मी सही तुम्हाला बनवून देत असतो आणि ते तुमच्या जीवनामध्ये भरपूर चांगल्या प्रकारे काम करायला चालू करते. तुझं जीवन बॅलन्स काय चालू करते, ह्या 4 तासाचा कोर्स मी तुम्हाला फ्री देणार आहे ऍडव्हान्स न्यूमरॉलॉजी मध्ये. ओके, हे कोर्स झालं. एक मिनिट, आता आपल्या पुढे काय घ्यायचं बघूया. सर मी सही पाठवली आहे ग्रुपवर. एक मिनिट बघतो. तुमचं काय मला आवाज येणं, मग मी
संगीता जोशी मॅडम, मॅडम काय जॉब करता, काय करता? जॉब करते. जॉब करता, मग तुमच्या एवढी प्रगती नाहीये. नाही. हा, आणि तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात भरपूर. हो. हा, हे सगळं घालवायला पाहिजे आपल्याला. हो. हा, तुम्हाला प्रगती पण नाही आणि निगेटिव्ह विचार भरपूर येतात. स्वतःची एवढी आयडिया आहे, तुम्ही स्वाभिमानी आहात. हो. मोठं करून धावता जगाला, पण पायचं ही नाहीये, तुम्हाला प्रगती नाहीये किंवा निगेटिव्ह विचार जास्त तुमच्या मनामध्ये. हो सर. हे सर आपल्या क्लासमध्ये आपल्याला तुम्हाला 100 सह्याचं विश्लेषण मिळेल आणि तुमची सही योग्य अंकावर आणून न्यूमरॉलॉजी हिसाबानं नंतर तिथं ओळखीनं चेक करून मी देणार तुम्हाला, आणि सही तुम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे काम करायला चालू होईल. हे आपल्याला काय नॉलेज नसल्यामुळे आपण कशा पण सह्या मारत असतो. आणि तुमचं पुढं काय आहे त्यात तुमची आयडी पण क्लिअर नाही, क्लिअरिटी होत नाही, तुमचा सही वाचता येत नाहीये. मग तुम्ही घरामध्ये तुम्हीच निर्णय घेता काय? हो. हा, घरचे निर्णय तुम्हीच घेता, कारण तुमचा अक्षर मोठा आहे. हो. मिस्टर नाही निर्णय घेत किंवा सासूबाई निर्णय नाही घेत, की जे काय वरची तुम्ही जा नाहीच येत आता. नाही, काही असू द्या, पण दिसतंय असं मला तुमचं. हो. पण तुमच्या सहीमध्ये कसं आहे बघा, तुम्ही स्ट्रगल भरपूर करताय, येणाऱ्या संकटाचा सामना करताय, पण पाहिजे तसं यश नाहीये. पहिल्यांदा जोर लावता, नंतर मग ते त्या गोष्टीमधून लांब व्हायचं होतं. ओके, ठीक आहे, आपण पुढचं बघूया. अशा प्रमाणात तुम्हाला सहीचं 100 सह्यांचं विश्लेषण मी तुम्हाला 2-4 तासांमध्ये सांगणार आहे. स्वतःची सही बनवून देणार ओला कॅनरच्या मदतीनं. ओला कॅनर किंवा पेंडुलम चेक करून तुम्हाला देणार की तुम्हाला सुटेबल होते की नाही. तुमची सही नुसती देणार नाही ग्राफॉलॉजी हिसाबानं, कारण त्याचा मी न्यूमरॉलॉजी पण आणणार, नंतर मी ओला माध्यम म्हणजे डाउजिंगचं माध्यम पण वापरून तुम्हाला मी चेक करून देणार की तुम्हाला ती सही तुमच्या जीवनामध्ये यश घेऊन आली पाहिजे. आता हे आपल्याला इथंपर्यंत नॉर्मल मी सगळं काय सांगू शकत नाही. आपला हा कोर्स होतोय 15/9/2021 पासून चालू. आपलं टायमिंग असेल 8:15 ते 10 संध्याकाळी, प्रत्येक दिवशी संध्याकाळी 20-22 दिवस कोर्स असेल आपला. त्यामुळे तुम्हाला पूर्ण म्हणजे जवळजवळ चांगलं न्यूमरॉलॉजी तुम्ही उभारू शकता. तुम्ही प्रॅक्टिकल करा न करा, पण कमीत कमी स्वतःला एक कन्सल्टिंग फी मध्ये आज माझ्याकडे क्लायंट आला तर मी तुमचं नाव बदली करायला, सही बदली करायला, मोबाईल नंबर सांगायला किंवा आणखी मिसिंग अंक, रिपीट अंक सांगायला 32 रुपये घेतो. आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला त्याच फी मध्ये हा कोर्स तुम्हाला पूर्ण देतोय. म्हणजे तुम्ही एक कन्सल्टिंगच्या फीचं पैसे वापरून तुम्ही एक कोर्स शिकू शकता आणि आपल्या बायकोचा, मुलाचं, नातेवाईक तुमच्यामध्ये लाईफ टाईम नॉलेज राहणार आहे. आणि हा कोर्स नॉर्मली आता मार्केटमध्ये 15,000, 16,000, 17,000, 20,000 पण चालू आहे, पण मी फक्त तुम्हाला 32 रुपयामध्ये येणार आहे. आज याची मार्केटची किंमत तेवढीच आहे. एक पेमेंटची डिटेल आहे, गुगल पे आहे 9136755633, गुरु अष्टविद्यालय किंवा फोन पे हाच नंबर आहे, शिवाजी अमगर. आणि जर हा तुम्ही एकदम 32 रुपये भरला तर तुम्हाला 4 तासाचा आपला सिग्नेचरचा कोर्स, सिग्नेचर विश्लेषणचा कोर्स हा मी फ्री देणार आहे. तर तुम्ही 2 टप्प्यानं भरले तर नाही देणार. तुम्ही थोडंसं बुकिंग करून 1,500 रुपये बुकिंग करू शकता, 1,000 रुपये, 1,500 रुपये पाठवू शकता मला, की तुमचे कमीत कमी फक्त 20 विद्यार्थी घेणार आहे क्लासला. तसं आपल्याला कसा कोर्स वाटला सर, म्हणजे मी थोडं सांगितलं, जास्त नाही सांगितलं, कारण आता वाजले जवळजवळ किती. हॅलो संदीप सर, कारण मी जे कोर्स करतो 1-2-3 कोर्स झाल्यानंतर मी तुमचं पहिलं नाव बदली करून देत असतो आणि सही बदली करून देत असतो आणि तुम्हाला मोबाईल नंबर सिलेक्ट करून देत असतो की कोर्स संपता तुम्हाला त्याचा रिझल्ट यायला चालू होतो. आता माझे भरपूर विद्यार्थी आहेत की काय, एक लेडीज होता मागच्या ऍडव्हान्स मध्ये होती, 5-6 वर्षाचा लग्न होऊन लव्ह मॅरेज केलं होतं, आई बाप बोलत नव्हते. त्या लेडीजनं मी त्याचं नाव बदली करून दिलं, सही बदली करून दिलं. आईचा फोन 15 दिवसांना आला. नंतर
आई बोलायला लागल्यानंतर भाऊ बोलायला लागला. भावाचं लग्न होत नव्हतं, 32 वर्ष वय होतं आणि भावाचं पण तिला जमीन तेवढं सही तेव्हा सगळं जमत नव्हतं तिला. तिला नाव बदली करून दिलं. भावाचं लग्न झालं. आता भावाचं लग्न करून आलेलं आहे. आता ती वास्तू कोर्स करेल माझा. म्हणजे अशी निवड. आणि आई बाप सगळं जाऊन 15 दिवस जाऊन आले. आई बाप 6 वर्ष बोलत नव्हते बिलकुल. एकानं एक LIC वाला होता, 2 महिन्यामध्ये 15 लाख रुपये कमवले. नाव फटाफट बदली करून घेतलं. म्हणजे असे अनुभव तुम्हाला पण मिळतील. कुणाला बायकोला नवरा बायकोने बांधला. आता माझा एक क्लायंट आहे साताऱ्याचा, म्हणजे माझ्या विद्यार्थी कोणाला होता, बायको नवरा बायको उत्तर बांधत. कालच त्याला फोन केला होता, सर आता चांगला आहे आणि मी आता गायक आहे आणि मला ऑर्डर मिळायला लागले. जॉब करतात ते. म्हणजे असे तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट यायला चालू होते. आपण ह्या जीवनात आपल्याला वास्तू पण बघायची आहे. वास्तू पण तुमची क्लिअर होईल. म्हणजे 100% नाही होईल, पण कमीत कमी न्यूमरोलॉजी हिसाबात कुठल्या दिशेला दोष आहे आपण सांगू शकतो, तो करू शकतो. माझे वास्तूचा कोर्स आहे, सिग्नेचरचा विश्लेषणाचा कोर्स आहे आणि न्यूमरोलॉजीचा कोर्स आहे. तर सर आपल्याला कळायचं आहे का? एक चांगला पैसा आहे आणि कमी पैशामध्ये आहे. म्हणजे माझ्याकडून जास्त मी ज्योतिष घेत नाहीये. मी सामान्य माणसाला शिकवत असतो आणि चांगल्या प्रकारे शिकवत असतो. मॅडम तुम्हाला करायचा आहे का कोर्स? संगीता मॅडम तर ऍडमिशन घेतलेलं आहे. संदीप सर तुम्हाला करायचं आहे का? करायचं आहे की करायचं. मॅडम मनीषा मॅडम, मनीषा का कुठलं नाव काय मॅडम? राजे मॅडम, बघा तुम्ही विचार करून सांगा मला. असं काही प्रॉब्लेम नाहीये. बघा भरपूर चांगला आहे आणि माझं कामच आहे की सर्वसामान्य न्यूमरोलॉजी शिकवणं, वास्तू शिकवणं. वास्तूचा मला कोर्स फक्त 6,000 रुपयामध्ये आहे. त्यात तुम्हाला स्वतःच नकाशा बनवायपासून तुम्हाला स्वतःच्या घरचे बाबा किचन कुठं असावं, तर ते चोपड न करता कसं बॅलन्स करायचं, टॉयलेट कसं बॅलन्स करायचं, बेडरूम कसं बॅलन्स करायचं, किंवा एखादा कट आहे कसा बॅलन्स करायचा, ऍडव्हान्स वास्तू शिकवत असतो मी. 6,000 मध्ये आज कोणी वास्तू करत नाही तुमची. 6,000 मध्ये स्वतः तुम्ही वास्तू स्वतः शिकून तुम्ही आपलं नॉलेज घेऊ शकता. माझी फी कुठली जास्त नाहीये. सर तुम्ही नोट्स देणार ना याच्या? हा देणार ना, नोट देणार, रेकॉर्डिंग देणार मॅडम. फक्त दुसऱ्याला पाठवायचे नाही. तुमचा नाही मी नंबरचा, मोबाईल नंबरचा एक तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक तुम्हाला म्हणजे जास्त मी नाही सांगणार, थोडंफार तुम्हाला मोबाईल नंबर सांगणार क्लासमध्ये. फोन आलो माझं पण झालेलं नाहीये. एक मिनिट सांगा ना मोबाईल नंबर तो सांगा कोणाचा एकाचा. माझा सांगू का? सांगा. 98 तुम्हाला दिसतंय का हे? हो 98 238 टू आहे ना, 238 580 24. आता बघा त्यामध्ये काय आहे, ऍक्च्युअली तुमचा माइंड होतो ब्लॉक, होतो का? हो. आणि तुमच्यामध्ये हे दोन प्रकार तुमच्यामध्ये आहे. आणि तुमचा माइंड होतो स्लो. आणि तुमच्यामध्ये बघतो 2 मिनिटं. तुमच्यामध्ये तुम्हाला मेहनत पण जास्त करावं लागते. मेहनत जास्त करता, इमोशनल जास्त आहात, मेहनत जास्त करावं लागतं तुम्हाला. आणि तुम्हाला कुठली कामं लेट होतात तुमची कामं सरासरी पहिल्यासारख्या होत नाहीत का? हो, संघर्षाशिवाय काही मिळत नाही. संघर्षशिवाय तुमच्या काही मिळत नाही. आणखी बघतो तुमच्या जीवनामध्ये काय आहे बघा. हे तुम्ही मोबाईल नंबर, नाव, आपली मिसिंग आहे तर तुमच्या जीवनामध्ये प्रगतीवर चालू होते मॅडम. आता माझ्याजवळ 5वा क्लास आहे माझा. एक काय म्हणजे लॉकडाऊन किंवा आता लॉकडाऊन बंद चालू झाल्यामुळे विद्यार्थी कमी आहेत किंवा पावसाळ्यामुळं. आता माझे प्रत्येक बॅचला 15-20 विद्यार्थी असतात माझे. आणि एवढा कमी फी मी तुम्हाला कुठे कुणी एवढं शिकवत नाहीये. जे मी तुम्हाला शिकवणार आहे, एक सहीचं मी 1500 रुपये घेतो. एक सही मोबाईल नंबरचा 1500 रुपये घेतो मी. सही मोबाईल सांगा, पण मोबाईल नंबर कमी कमी 300, 400, 500 जो पण तुम्हाला चांगला नंबर मिळत नाही तो पण मी तुम्हाला सांगणार नाही मॅडम घ्या म्हणून. कारण ते मी पात्र नाही करत. मी कुठला उचलून देणार आणि घ्या मॅडम असं नाही करणार.
जोपर्यंत मिळत नाही मला चांगला नंबर तुमचा, तोपर्यंत मी नाही बोलणार की मॅडम हा घ्या, कारण तिथे रिझल्ट बेकार आहेत नंतर. हो आणि ती पाप मी घेत नाहीये. हा तुम्हाला सांगेल मॅडम, अजून प्रयत्न करा. तुमच्या मोबाईल नंबर मध्ये मी तुम्हाला सांगतो काय काय आहे. हे हा. 998 आहे ना. हा हा 8. तुझ्या घरामध्ये अशांती भरपूर आहे, घरामध्ये सुख समाधान नाहीये, आहे का? नाही. कुठलं कुठं दुर्घटना होतात किंवा काही ना काही अचानक लॉस होतात, घाईघाईनं कामं करतात, हो किंवा परिवारामध्ये 2 लग्न पण होऊ शकतात, तो झाले असतील. म्हणजे काय सगळे 100% होणार नाही मॅचिंग, थोडेफार त्यात गुण मिळणार तुम्हाला. हा आणि एक तुमचा काय सांगतो नंबर, तुम्हाला शत्रू भरपूर आहेत. मग काय काय शत्रू काय करू शकत नाहीत. पैसा मिळतो पण आणि खर्च पण तुम्हाला जास्त होतो. हो आणि तुमचा बघा पैसे अडकून पण जातात तुमचे, हो पैसे अडकतात भरपूर. तो निगेटिव्ह विचार जास्त, तुमचा मोबाईल नंबर चांगला काही देत नाहीत, सगळे निगेटिव्ह आहेत यामध्ये, चांगलं काहीच नाही यामध्ये. यातलं 50% तुम्हाला अप्लाय होतोय एवढं मला माहिती आहे. हो 100% मी नाही सांगू शकत, कुठलं शास्त्र 100% लागू होत नाहीये, पण 50% तुमच्यावरती लागू नक्की होणार आहे. हो आणि हा नंबर तुम्हाला म्हणजे निगेटिव्ह विचार, तकलीफ, त्रास देण्यासाठी दुसरं काही देत नाही, चांगलं काही देत नाही. हा तुमचा कन्व्हिन्स चॅप्टर बरा असेल, थोडं इमोशनल असताना, आणि काम रिपीट पण करावं लागतं तुम्हाला, तेच काम पण करावं लागतं, आणि सावकाश होतं काम, फास्ट होत नाही काम. असं प्रमाण म्हणजे तुम्हाला जेवढं मला माहिती आहे तो मी शिकवणार. म्हणजे तुम्हाला नंबर मी घेऊन देणार, चांगला नंबर घेऊन देणार, तुमचा बिल कोड नंबर कुठला पाहिजे, एटीएम नंबर कुठला पाहिजे, किंवा तुमचा घर नंबर एखादा असेल चुकीचं तर त्याला कसं बॅलन्स करायचं, या सगळ्या गोष्टी मी शिकवणार तुम्हाला. हॅलो आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? हॅलो 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 आवाज येतो का? हा येतो सर. सर्वांनी थोडे 1,000-1,500 रुपये भरून घ्या, आणि मी 1-2 माझा झूम क्लास करणार आहे, म्हणजे 8-10 झाले का आपण क्लास चालू करू, म्हणजे आपल्या 15 तारखेला चालू करू आपण क्लास. आपल्या किती तारीख दिल्या मी? तारीख किती? 15 तारखेपासून ना, 15 तारखेपासून. किती तारीख किती दिली आम्ही? त्यामुळे थोडा गणपतीचा पण प्रॉब्लेम आहे. हा तर मग मला 1-2 बार झूम मीटिंग करावं लागतील, त्यामुळं सर्वांनी प्रत्येकाला आपलं ऍडमिशन घेऊन ठेवा. ओके सर. मग आता आपण क्लासला पुढे वाढवूया का? हॅलो त्यातून तुम्हाला काय होईल, एक जीवनाचा रस्ता मिळायला चालू होईल. जेव्हा तुम्ही मिळायला चालू होईल ना, तेव्हा माझं नाव काढ चाला. जे तुम्हाला धक्के खायला लागतात ना, ते धक्के कमी होतील. धक्के तर जीवनात खायला लागतात ते कमी होतील तुम्हाला. मी माझा पेशा नाहीये हा ज्योतिष. माझं दुकान बंद पडल्यानंतर मी आज 9 वर्ष आतमध्ये अभ्यास करून माझं दुकान का बंद पडल्यामुळे या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. 2013ला माझा बिझनेस बंद पडल्यानंतर मी का बंद पडला म्हणून मी अभ्यास करत आज इथं आलोय. मी स्वतः ब्राह्मण नाहीये. हॅलो हॅलो हा बोला सर, ऐकू येते. कॅमेरा चालू करा, मला कसं करणार तुम्हाला? मी पण स्वतः ब्राह्मण नाहीये, पण आता ब्राह्मणचं माझं रूप सगळं काम काय लागतो, म्हणजे मांसाहार सोडलेला आहे, साधना चालू आहे, सगळं चालू आहे. आणि तुम्हाला मी एक मेडिटेशन शिकवणार आहे. पहिलं तुम्हाला ध्यान काय पहिले शिकवणार आहे. तुम्हाला पहिला आपला क्लास 5 मिनिटं 10 मिनिटं ध्यान होईल, नंतर तुमचा क्लास चालू होईल. आज सगळे लेट आला म्हणून मग ध्यान केलं नाही मी.
कारण तुमचं एक मन एकदम नियंत्रित व्हायला चालू होईल. तुम्हाला म्हणजे ध्यान तुम्ही स्वतः 10-15 मिनिटं काढायचं. काय बाकीचे ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत किंवा तुमचं मन जे भटकत आहे, मॅडमला तर तुम्हाला गरजेचं आहे, तुम्हाला पण गरजेचं आहे, संगीता मॅडमला गरजेचं आहे. म्हणजे कसं आपल्याला या गोष्टी माहिती नाही सर. सगळ्यात मी एखाद्या क्लासमध्ये नाही देऊ शकत. जसं जर तुम्ही कॉन्टॅक्ट मिळाल तसं तुम्हाला ते नॉलेज वाढायला चालू होईल तुमचं आणि तुमच्या जीवनामध्ये प्रगती व्हायला चालू होईल. जे तुमच्याकडे गुण आहेत त्या गुणातच आपण पुढे घ्यायचं आहे. दुसरं एक्स्ट्रा गुण आणायचे नाहीयेत. जे आपल्याला कौशल्य आहेत तेच वापरायचं आहे आणि आपली प्रगती करायची आहे. सर तुम्ही पुण्यात असता का? नाही, मुंबईला आहे, नवीन मुंबई. हा. आजकाल मोबाईल सगळा घरीच आहे. समजा मोबाईल आहे ते घरच आहे. बरोबर. हा. आणि कसं आहे, निगेटिव्ह विचार सोडा. मॅडम तुमच्याकडे भरपूर आहेत. हो. त्या मॅडमला भरपूर प्रगती करायची आहे. त्याच्यामध्ये कॅम्बिनेशन, घरचं फॅमिली कॅम्बिनेशन करायचं आहे. सहांचं प्रगती करायची आहे. ते तुमच्या सहीमध्ये मला दिसते. तुम्ही नाव योग्य अंक आणलं, सही आणली, मोबाईल नंबर गेला, तुमची आपोआप प्रगती व्हायला चालू होते. पाहिजे तुमचे मी क्लायंटचे विद्यार्थी आहेत त्याच्यात मोबाईल नंबर तुम्हाला ते सांगतील की त्या विषयाचा सहाचा बाबा क्लास करायचा की नाही करायचा. माझी जास्त शोबाजी नाहीये, मी शोबाजी जास्त करत नाहीये. आपण चुपचाप एका कोपऱ्यात पडतो आणि कोपऱ्यातूनच काम करतो. हा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हो, जय गुरुदेव. धन्यवाद. थँक्यू. आपण जाऊया, नंतर भेटू. ओके. येस, थँक्यू. ओके, थँक्यू. ओके.